गणेश बजागे आणि ऋतिक बजागे ही सलामीची जोडी जय मल्हार किरवली संघाकडून. आणि या स्पर्धेचा पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल NK स्पोर्ट्स खांडवळ संघाकडून. जयेश. तर मित्रांनो, जोरदार टाळ्यांनी सुरुवात करूया. स्पर्धेच्या पहिल्या बॉलचं स्वागत करूया. ये वी गो. पहिला बॉल सामना करतोय गणेश. पहिलाच बॉल चांगल्या लेंथवर लॉफ्ट करायचा होता समोरच्या बाजूनं, मात्र बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय. बॅक टू द बॉलर. चांगलं क्षेत्रक्षण फॉलो थ्रू मध्ये डॉट बॉलनं सुरुवात केली आहे गोलंदाज जयेशने. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. अप्रतिम बॉल, भन्नाट वेग होता यावेळेला. यॉर्कर लेंथवर चेंडूची हाताळणी, जबरदस्त पेस, फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी, पूर्णपणे फलंदाजाला चकित करत असताना, बीट करत असताना गोलंदाज जयेश. पहिला बॉल देखील चांगला होता, मात्र हा बॉल भन्नाट वेगानं त्याने हाताळला होता. प्रचंड वेग होता. फलंदाजाला चेंडू अजिबात उमगलेला नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय, चांगली सुरुवात करतोय जयेश. आणखी एक चांगला बॉल, काय वेग आहे यावेळेला. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स देखील होता. अतिरिक्त उसळी चेंडूनं प्राप्त केली आहे. अफलातून गोलंदाजी, अतिशय भेदक मारा. अगदी पहिल्या बॉल पासून नियंत्रणात दिसतोय गोलंदाज आणि फलंदाजाला बॅकफुटला ढकललंय. सलगचे 3 निर्धाव चेंडू आलेत. खातं अजूनही उघडायचं बाकी आहे जय मल्हार किरवली संघाचं. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या पहिल्या मॅच मध्ये जय मल्हार किरवली संघ. जयेश वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आधी समोर खेळण्याचा प्रयत्न होता, नंतर ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि आता अक्रॉस द लाईन ऑन साईडला खेळण्याचा देखील प्रयत्न करून बघितलाय, मात्र चेंडू काही बॅटवर येत नाहीये. चेंडू आणि बॅटमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाहायला मिळत आहे. नेत्रदीपक सुरुवात गोलंदाज जयेश करतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आता मात्र थोडी संधी मिळाली. शॉर्ट बॉल हुक केलाय, परंतु बॉल डिपॉझिट केलाय डिक्लेअर झोन मध्ये, घोषांकित क्षेत्रामध्ये. आणि अखेर 5व्या बॉलवर अकाउंट ओपन होत असताना फलंदाज गणेश बजागेचं आणि टीम जय मल्हार किरवलीचं आपटी दिली होती चेंडूला. वेगवेगळ्या लेंथवर गोलंदाजी, एक चांगला यॉर्कर देखील पाहायला मिळाला. वेग प्रचंड दाखवलेला आहे आणि खूप चांगलं नियंत्रण चेंडूच्या लाईन आणि लेंथवर या पहिल्या षटकामध्ये दाखवत असताना गोलंदाज जयेश. NK स्पोर्ट्स खांडवळ संघ टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय. खूप चांगली सुरुवात खांडवळ संघासाठी जयेशने करून दिलेली आहे. पहिल्या 5 बॉल्समध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय ऋतिक बजागे, जो एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे किरवली टीमचा. वरची कडा लागली आहे टॉप एज, परंतु बॉल डिक्लेअर झोनमध्ये विकेट किपरच्या पाठीमागे 1 धाव मिळेल आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. अतिशय संथ सुरुवात आहे जय मल्हार किरवली संघाची. धावसंख्या पहिल्या ओव्हरनंतर फक्त 2 धावा, एकही गडी बाद झालेला नाही. मात्र 4-4 षटकांची मॅच आहे, त्यामुळेच विकेटला तेवढं महत्त्व मला नाही वाटत दिलं जाईल. 4-4 ओव्हर्समध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जोडणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचं षटक होतं, ती देखील एक महत्त्वाची बाब आणि पॉवर प्लेचा खेळ पूर्णपणे गोलंदाजाच्या बाजूने राहिला. अजिबात मोठे फटके खेळण्याची मुभा दिलेली नाहीये पहिल्या ओव्हरमध्ये दोन्ही फलंदाजांना गोलंदाज जयेशनं. या स्पर्धेचं अतिशय दिमाखदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. A1 जोडी मार्फत गणेश पाटील आणि शैलेश जाधव या 2 मित्रांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली ही स्पर्धा. जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमणेपाडा यांची ही परंपरा आहे. मला वाटतं 25 पेक्षा जास्त वर्ष झाले असतील जय भोलेनाथ आमणेपाडा संघ स्पर्धा आयोजित करत आलेला आहे. बेंचमार्क त्यांनी सेट केलेले आहेत आमणे लोणार परिसरामध्ये. सुरुवातीला आमणे संघ, त्याचप्रमाणे आमणेपाडा यांच्या माध्यमातूनच स्पर्धा या विभागामध्ये आयोजित करण्यात यायच्या. नंतर आपण भावाळीमध्ये देखील स्पर्धा बघायला लागलो. त्यानंतर मात्र क्रिकेटचा फार मोठा प्रसार झालेला आहे आणि आता जे एक छोटंसं रोपटं होतं टेनिस बॉल क्रिकेटचं, ते वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेलं आहे. अगदी प्रत्येक गावामध्ये एक नाही तर 2-2, 3-3, काही गावांमध्ये 4-4 स्पर्धा देखील पाहायला मिळतात. नवीन षटक घेऊन सुजित पाटील. परफेक्ट यॉर्कर, ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर. चांगली सुरुवात करतोय सुजित देखील. सुजित एक वेगळ्या धाटणीचा गोलंदाज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये एक्सप्रेस गोलंदाजी बघितली आपण जयेश कडून. स्विंग अँड मिस, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. अचूक फुटवर्क येथे दाखवत नाहीये फलंदाज. म्हणतात की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार गरजेचं असतं. अचूक फुटवर्कचा वापर आतापर्यंत फलंदाजांनी केलेला नाही. विशेषतः गणेशनं फार जास्त स्ट्रगल करतोय आणि डॉट चेंडूंची मालिका पाहायला मिळत आहे.
यावेळेला चांगला ड्राईव्ह, परंतु नॉन स्ट्रायकर सेंडला फलंदाज स्वतःला वाचवू शकला नाहीये. एकच धाव घेण्याची संधी मिळते. फटका चांगला होता, कडक होता, बॅटच्या मधोमध घेत असताना अगदी कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळाला होता. मात्र फक्त एक धाव मिळाली आहे ह्या बॉलवर. एका धावेनं धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचते. 3 रन्स विदाऊट लॉस. सध्या दुसरं षटक प्रगतीपथावर. सुजितकडे जास्त वेग नाहीये, परंतु व्हेरिएशन चांगले आहेत. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय. स्लोवर बॉल लॉफ्ट केला, यावेळेला उंच उडवलाय, मात्र लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आणि त्याने टिपलाय झेल. फलंदाज फेल. पहिला धक्का लागतोय जय मल्हार किरवली संघाला. पटूंची जान आयोजक गणेश पाटील सामान, आयोजक शैलेश जाधव सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. आयोजक गणेश पाटील सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. टायटल सॉन्ग या स्पर्धेचं तुम्हाला ऐकायला मिळालं अजय गायकवाड यांच्या सुमधूर आवाजातून. यानंतरची मॅच असेल जयदुर्गा स्पोर्ट्स लोणाड बी विरुद्ध जय भोलेनाथ आमनेपाडा बी. खरं तर बी संघ खूप चांगली कामगिरी करतायत. ग्रामीण क्रिकेटचा आपण विचार केला तर गोरसई बीचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. त्यानंतर गोठेघर बी असेल, भावाळे बी असेल, वडवली बी असेल, हे बी लागलेले जे संघ आहेत ते ए कामगिरी करताना दिसत आहेत. तर पुढच्या मॅचमध्ये देखील ती अपेक्षा असेल जयदुर्गा लोणाड बी आणि जय भोलेनाथ आमनेपाडा बी या दोन संघांकडून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत बजागे, पॉवर हिटर. आल्या आल्या पॉवर हिटिंग दाखवली आहे. बॉल पाठवलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, उत्तुंग षटकार. जय भोलेनाथ क्रिकेट संघ आयोजन त्यांचा लय झकास. देवन जोडी पाठीशी खंबीर गणेश पाटील शैलेश. सरपंच उपसरपंच चषक 2024 आमनेपाडा या स्पर्धेतील पहिला षटकार प्रशांत बजागेच्या बॅटमधून आल्या आल्या षटकार ठोकलाय. यावेळेला चेंडूची लांबी थोडी कमी केली होती, वेग थोडासा काढून घेतला होता, आडव्या बॅटनं प्रहार केला, डीप मिड विकेटला फंबलिंग होते. एका धावेचं रूपांतरण 2 धावांमध्ये करत असताना दोन्ही फलंदाज व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. जय मल्हार किरवली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1/11. खरं तर या मैदानाचा इतिहास राहिलेला आहे की जास्तीत जास्त सामने हे लो स्कोरिंग होत असतात, पण ह्या हंगामामध्ये विकेट बदलण्यात आलेली आहे. ही नवीन विकेट आहे. काही दिवसांपूर्वी आमने प्रीमियर लीगचं आयोजन इथे करण्यात आलं. याआधीची जी विकेट होती ती गोलंदाजांना जास्त साथ देत होती आणि एक डबल बाउन्स विकेट होती. ती बाउन्स व्हेरिएबल असायचा, त्यामुळेच फलंदाजांसाठी फार अडचणी निर्माण व्हायच्या. मात्र या विकेटमध्ये बाउन्स चांगला पाहायला मिळालेला आहे. आत्तापर्यंतची जी 2 षटकं आपण बघितलेत ट्रू बाउन्स पाहायला मिळालेला आहे आणि त्यामुळे जास्त धावा या स्पर्धेमध्ये अपेक्षित असतील क्रिकेट रसिकांना. परंतु पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजी चांगली झाली आहे. मात्र प्रशांत चांगला खेळताना दिसतोय. आत्मविश्वास त्याच्या बॅटिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज ओमकार पाटील, विलास पाटील यांचे सुपुत्र. खांडवळचे माजी उपसरपंच विलास पाटील यांचे सुपुत्र गोलंदाजीसाठी आलेले आहेत. ओमकार स्ट्रायकिंग एंडला गणेश. लॉफ्ट करायचा होता, चेंडूच्या लाईन मध्ये न जाता खेळण्याचा जास्त प्रयत्न. डायरेक्ट हिट लागली आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नमुना आणि फलंदाज धावबाद. सरपंच उपसरपंच चषक हमने पाड्याची शान. सरपंच उपसरपंच चषक हमने पाड्याची शान. आयोजक गणेश पाटील सामान, आयोजक शैलेश जाधव सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. आयोजक गणेश पाटील सामान. चला पुढील सामन्याच्या टॉस साठी यायचं आहे. स्वर्गीय बाळाराम महादू पाटील टॉस बॉक्स मध्ये. जयदुर्गा लोणाड बीचे कॅप्टन आणि जय भोलेनाथ आमनेपाडा बीचे कॅप्टन. 9 चेंडूंचा सामना केला तब्बल. गणेशनं फक्त 2 धावांचं योगदान दिलं. संघाची धावसंख्या 11. दुसरा धक्का लागलाय जय मल्हार किरवली संघाला. पुढचा बॉल
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. बाउन्स चांगला पाहायला मिळत आहे खेळपट्टीमध्ये आणि जिकडे बाउन्स चांगला असतो तिकडे फटके खेळणं देखील रिलेटिव्हली थोडंसं इझी असतं फलंदाजांसाठी. बाउन्स जेव्हा कमी असतो तेव्हा थोडं डिफिकल्ट देखील जात असतं, विशेषतः डबल बाउन्स असल्यावर फार अवघड असतं फलंदाजांसाठी. परंतु या ठिकाणी स्ट्रोक प्ले चांगला संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल हे अपेक्षा आहे. पण असं असलं तरी गोलंदाज चांगली कामगिरी करताना दिसत आहेत, चांगल्या लेंथवर गोलंदाजी होते. अख्खो टप्प्याचा बॉल यावेळेला स्लॅश करत असताना फटका चांगला आहे, बॉल जाईल डीप पॉइंट सीमारेषेच्या दिशेनं आणि बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा खणखणीत चौकार. बजागे असं वाटतंय की एका वेगळ्या खेळपट्टीवर खेळतोय की काय. गणेशनं जिकडं फार जास्त स्ट्रगल केलं, 9 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा तो बनवू शकला. तिथे आपण बघायला गेलो तर प्रशांत खूप चांगल्या टचमध्ये आहे. 4 बॉल्सचा सामना केलेला आहे, 1 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. या स्पर्धेचा पहिला षटकार आणि पहिला चौकार देखील ठोकण्याचा मान त्याने मिळवलेला आहे. 12 धावांचं योगदान देऊन खेळतोय. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 4-4 षटकांची ही उद्घाटनीय लढत आपल्यासमोर रंगते. सरपंच उपसरपंच चषक आमनेपाडा 2024 मध्ये जय मल्हार किरवली विरुद्ध NK स्पोर्ट्स खांडवळ. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज ओमकार. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे, बॅकफुटला जाऊन चेंडू हॅमर्ड केलाय डीप कव्हर पॉइंटला. यावेळेला तिकडे प्रोटेक्शन आहे. टायमिंग फार चांगलं होतं परंतु फिल्डरला बीट करू शकला नाहीये. फक्त 1 धाव मिळाली आहे. शेवटच्या बॉलपर्यंत जर प्रशांत खेळपट्टीवर थांबला, जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्याकडे राहिली तर निश्चित रूपाने इथून देखील एक चांगला स्कोर जय मल्हार किरवली संघ उभा करू शकतोय. अजूनही आपण बघायला गेलो तर या इनिंग्समध्ये 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 2 ते 3 मोठे फटके आले तर 30+ धावसंख्या जे एक फायटिंग धावसंख्या मानली जाईल. अरुणनं आल्या उडवलाय बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. तिथे फिल्डर उपस्थित आहे. प्रयत्न चांगला होता परंतु कॅच ड्रॉप होते. 1 धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फारसा होणार नाहीये. झेल जरूर ड्रॉप झाला मात्र त्यानंतर चांगली रिकव्हरी फिल्डरकडून पाहायला मिळाली. कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र असतं क्रिकेटच्या खेळामध्ये, परंतु सीमारेषेलगत झेल कुठलाच सोपा नसतो. या अगोदर एक चांगला झेल लॉंगॉनला आपण बघितलेला आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. आडव्या बॅटचा प्रहार पुल केलाय, बॉल हवेत आहे. पुन्हा झेलची संधी, यावेळेला चूक होत नाहीये. डीप मिड विकेटला अप्रतिम कॅच आणि प्रशांतच्या खेळीचा अंत होतोय. बिग विकेट. पाड्याचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जा. षटकाची सुरुवात विकेटनं झाली होती. धावचीच्या रूपात ओमकारनं फलंदाजाला बाद केलं होतं गणेशला आणि षटकाचा अंत देखील विकेटनंच झालेला आहे. फक्त 6 धावा खर्च केल्या. अफलातून गोलंदाजी ओमकारकडून पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते 3/17. काहीसा बॅकफुटलाच आहे अजूनही या मॅचमध्ये जय मल्हार किरवली संघ. एक फायटिंग स्कोर देखील उभारण्यासाठी येथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत संघाला घेऊन जाण्यासाठी देखील काही चांगले फटके शेवटच्या ओव्हरमध्ये खेळावे लागतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष आलाय इन ॲट नंबर 5. अरुण बजागेकडे स्ट्राईक आहे. खरं तर अरुण बऱ्याचशा सामन्यांमध्ये सलामीला खेळलेला आहे पण आज थोडासा खालच्या क्रमांकावर आलाय. अंश आलाय गोलंदाजासाठी, लेफ्ट आर्म गोलंदाज आणि खोलवर टप्प्याच्या बॉलनं सुरुवात. चेंडू विकेट किपरला देखील नीटसा उमगला नव्हता. बॅट्समन देखील बीट झाला. 1 धाव मिळाली आहे. धावसंख्येत भर पडते. 18 धावा धावफलकावर. अरुणकडून जरूर अपेक्षा असेल की काही मोठे फटके तो खेळेल. चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. समोर विशेषतः खूप चांगला खेळत आलेला आहे. समोरच लॉफ्ट करायचा होता मात्र टायमिंग चुकलंय. बॉल जातोय डीप मिड विकेटला. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. थोडीशी दिरंगाई क्षेत्ररक्षकाकडून त्याचा फायदा मिळतोय. 2 धावा. 1-1 धावेसाठी संघर्ष होताना क्रिकेटमध्ये आपण बघितलेला आहे आणि रन बॉल देखील बऱ्याचदा सामने जेव्हा असतात तेव्हा त्या सामन्यांमध्ये देखील चुरस निर्माण होते. आता ही मॅच तशीच असेल का? 20 धावा सध्या धावफलकावर. 20 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. फक्त 4 चेंडू शिल्लक. लेफ्ट आर्म गोलंदाज अंश, एक युवा गोलंदाज गोलंदाजी करतोय. स्लॉटमध्ये बॉल आहे. लॉफ्टेड फटका मात्र फिल्डरला शोधत चाललाय बॉल.
डीप मिड विकेटला खूप चांगली कॅचिंग पाहायला मिळते. दीपेश त्या ठिकाणी सज्ज आहे. हा दुसरा झेल त्याने स्वीकारलाय आणि फलंदाज बाद. टॉससाठी शेवटचा ऑफिशियल कॉल दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना देण्यात येत आहे. जय भोलेनाथ आमनेपाडा बी संघ त्यांच्या विरुद्ध टीम खेळणार आहे जयदुर्गा स्पोर्ट्स लोणाड बी. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. ज्या संघाचे कॅप्टन टॉससाठी उपस्थित नसतील त्या संघाला 2 धावांची पेनल्टी बसेल. कुठल्याही नियमाचं उल्लंघन कोणत्याही खेळाडूने करू नये ही नम्रतेची विनंती आहे, कारण आयोजकांना देखील असं वाटत नाही की कुठल्या संघाला पेनल्टी लागली पाहिजे. चांगलं फेअर क्रिकेट येथे झालं पाहिजे. नो पॉलिटिक्स ओनली क्रिकेट. नवीन बॅटर शुभम लोफुल टॉस समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटचा फेस थोडासा उघडला गेला आणि त्यामुळेच टायमिंग चुकलंय. फक्त एक धाव मिळते. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला तेथे फिल्डर उपस्थित करण्यात आलाय. एकेरी दुहेरी धावांनी चांगली धावसंख्या उभारता येणार नाहीये, कारण आता फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 21. अंश देखील प्रभावी मारा करताना जरूर दिसतोय. एक गडी त्याने बाद केलाय. फक्त 4 धावा खर्च केल्यात. यावेळेला फ्रंट फुटला येत असताना ड्राईव्ह केलाय. बॉल हवेत आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर कडून फिल्डर बॉल खाली येतोय. सुपर्ब कॅच. अनदर विकेट गोज डाऊन. फलंदाजांना फारसं डोकं वर काढू दिलेलं नाहीये या संपूर्ण इनिंग्समध्ये. NK स्पोर्ट्स खांडवळ संघाच्या गोलंदाजांनी फार प्रभावी मारा आणि उत्तम साथ क्षेत्ररक्षणाची मिळालेली आहे. डीपमध्ये चांगले झेल स्वीकारण्यात आलेले आहेत. 4 फलंदाज डीपमध्ये झेलचीच्या रूपात बाद झालेत. फक्त एक झेल ड्रॉप झाला होता लॉंग ऑनला. त्या व्यतिरिक्त क्षेत्ररक्षण अतिशय उत्तम दर्जाचं पाहायला मिळालेलं आहे NK स्पोर्ट्स खांडवळ संघाकडून. टॉस जिंकून जो गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता तो योग्यच वाटतोय. शेवटचा बॉल सामना करेल नवीन बॅटर दीपेश. बिग मॅन ड्राईव्ह केलाय. चांगला फटका आहे. सरळ बॅटनं मात्र समोर फिल्डर उपस्थित आहे. सीमारेषे लगत फेक चांगली येते. गोलंदाजाने थोडीशी दिरंगाई केली असं वाटतंय. अपील झालंय मात्र यस पंचांचं बोट आकाशाकडे. गोलंदाजाने दिरंगाई केली होती. फलंदाजाने देखील थोडी दिरंगाई अखेर आणि धावचीच्या रूपात शेवटच्या बॉलवर विकेटचं पतन. तर अशा प्रकारे डाव संपुष्टात येतोय जय मल्हार किरवली संघाचा. 4 षटकांचा खेळ संपलाय. फक्त 22 धावा धावफलकावर लागतायत आणि 23 धावांचं एक छोटंसं टार्गेट हा सामना जिंकण्याकरिता NK स्पोर्ट्स खांडवळ टीम समोर. 23 इज द टार्गेट. 24 बॉल्समध्ये 23 धावा बनवायच्या आहेत. आपण वळणार आहोत लगेच पुढील सामन्याच्या टॉसकडे. चला दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. तर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय गुरुनाथ जाधव साहेब, आमनेपाडा गावचे समाजसेवक. त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करण्यात येईल. मी त्यांना विनंती करतोय आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यावं. सन्माननीय विश्वजित केणे साहेब देखील उपस्थित आहेत. आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे. आणि या मैदानासाठी नेहमीच केणे परिवाराचं चांगलं सहकार्य सर्वच स्पर्धांना मिळत असतं. त्याबद्दल त्यांचे शतशः आभार देखील आम्ही व्यक्त करीत आहोत. पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय बाळाराम महादू पाटील हे टॉस कक्ष आहे. स्वर्गीय बाळाराम पाटील यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत. दरम्यान टॉस कॉइन दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी एका बाजूला सरपंच उपसरपंच चषक आणि दुसऱ्या बाजूला A1 जोडी शैलेश जाधव आणि गणेश पाटील यांची A1 जोडी. तर A1 जोडी किंवा सरपंच उपसरपंच चषक कॉल द्यायचा आहे. स्वतः गणेश पाटील आता कॅप्टन म्हणून आलेले आहेत, परंतु इकडे लोणार टीमचे कॅप्टन पप्पू थळे कॉल देणार आहेत. पाहुण्यांना आपण मान देत आहोत. A1 जोडी असा कॉल आहे आणि A1 जोडीच आलेली आहे. तर A1 जोडीची मागणी होती, तोच पुरवठा आपण टॉस विनिंग कॅप्टनला देऊयात. थम्सअप सोमनाथ काकडे आणि रंगनाथ काकडे
पाटील यांच्याकडून हे थम्सअप देण्यात आलेलं आहे शीतपेय. थँक्यू सो मच. दोन्ही मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांना विनंती असेल आपण पुनश्च व्यासपीठावर विराजमान व्हावं आणि कॅप्टन आपण बसून घ्यायचं आहे. टॉस इथे जिंकलेला आहे जयदुर्गा लोणाड बी संघाच्या कॅप्टननं. पप्पू, सर्वप्रथम कसं वाटते तुम्हाला हे आयोजन जय भोलेनाथ आमनेपाडा संघाचं आणि A1 जोडीचं? प्रथमतः मी धन्यवाद करेन की A1 जोडीने ते आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद. टॉस तुमच्या बाजूने लागलेला आहे, काय निर्णय असेल? फील फर्स्ट. आणि कुठले गोलंदाज आहेत तुमच्याकडे जे 4 षटकांमध्ये चांगला मारा करून समोरच्या संघाला कमीत कमी धावांपर्यंत थांबू शकतात? अजय कदम आहे, सोहेल आहे आणि निखिल डोळे वगैरे आहे. म्हणजेच काय तर चांगली गोलंदाजांची फळी या टीमकडे आहे. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील या मॅचसाठी. गणेश, काय सांगाल स्पर्धेविषयी? खरं तर तुमचीच स्पर्धा आहे, तुमचंच आयोजन आहे, मात्र किती मेहनत घ्यावी लागते एखादी स्पर्धा सक्सेसफुल करण्यासाठी, त्या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी? स्पर्धा आयोजित करण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते. एखादी क्रिकेटची स्पर्धा आयोजन करायचं म्हटलं म्हणजे एखाद्याचं लग्न करण्यासारखंच आहे. तेवढंच आयोजन नियोजन सर्व त्याच प्रकारच्या गोष्टी आहेत. खूप मेहनत लागते. महिनाभर आधी तरी सर्व सुरुवात करायला लागते. आणि विशेषतः स्पर्धेमध्ये बऱ्याचशा गोष्टी बघाव्या लागतात. लाईव्हवाले असतील, कॉमेंटेटर्स असतील, पंच असतील, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? सर्व आम्ही जे बघतो आतापर्यंत कॉमेंटेटर असतील, स्वतः तुम्ही अजय घरत, योगेश पाटील, अमर राऊत आहेत उद्यापासून, तिन्ही कॉमेंटेटर आहेत. त्यांना फक्त एकदाच कॉल केला मी, पण त्यांनी एकदाच कॉल करून आम्हाला लगेच होकार दिला. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि SK लाईव्ह आहेत, SK लाईव्हचे किरण तले आहेत, त्यांनीसुद्धा एकाच कॉलवर आम्हाला लगेच होकार दिला. एक शेवटचा प्रश्न, प्रथम बॅटिंग करायचे, 4 ओव्हर्समध्ये किती स्कोअरपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आमचा जय भोलेनाथ बी संघ आहे. आम्ही सर्व क्रिकेट आता रेग्युलर खेळत नाही, तरी पण आमचा 30 ते 40 धावा करण्याचा प्रयत्न असेल, कारण तर सर्व नवीनच प्लेयर आहेत, नवीन आहेत, काही जुने आहेत, रेग्युलर प्रॅक्टिसवाला कोणीच नाही. थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील या महत्त्वाच्या मॅचसाठी. तर मित्रांनो, टॉस संपन्न झालेला आहे आणि टॉसमधून समाचार असा आहे की या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक पप्पू थळे यांनी जिंकलेली आहे. अर्थात जे कॅप्टन आहेत जयदुर्गा लोणाड बी संघाचे, त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. योगी पाटील इज देअर. थँक्यू सो मच अजय घरात. अतिशय जबरदस्त या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आमचे यवन जोडी अर्थात गणेश पाटील यांच्या माध्यमातून. तुम्ही ऐकलं असेल की लग्न करणं सोपं आहे, परंतु क्रिकेटची स्पर्धा भरणं खूप मोठं कठीण कार्य आहे आणि खरोखरच ते आपण पाहतोय. आणि या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती मात्र सफलता प्राप्त केली गोलंदाजानं आणि एकही धावाचं योगदान न देत असताना फलंदाज सौरभ मात्र माघारी परततोय. तिथे होतो खेळाडूचा गणेश पाटीलचा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. गणेश पाटीलचा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. आयोजक शैलेश जाधवचा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. आज कुठेतरी प्रथम इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर जयमल्लार किरवली संघानं खूपच निराश केलं. फक्त 22 धावसंख्येपर्यंत तो संघ मजल मारू शकला आणि 23 धावांचा पाठलाग या ठिकाणी एनके स्पोर्ट खांडेवाडी संघाला करायचा आहे. सलामीला सौरभ आणि जितेश हे 2 बॅटर आपण पाहिले, परंतु पहिल्या चेंडूवरती सौरभनं मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला आणि झेलबादच्या स्वरूपात मिडविकेटला मात्र कुठल्याप्रमाणे चूक झाली नाहीये आणि झेलबादच्या स्वरूपात तो बाद झाला. न्यू बॅटर इन एट नंबर 3 विनोद पाटील आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. या सत्रामध्ये विनोद पाटील भन्नाट फॉर्ममध्ये आहे. सोनालीची स्पर्धा असेल, काहीच त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ त्यांनी प्रस्थापित केला. मग संजय स्मृतीचे चषक असेल, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र विनोद पाटीलने एक आपला दबदबा निर्माण केला आणि ही स्पर्धा पाहूया त्याच्यासाठी किती चांगली ठरणार आहे. परंतु वेग पहा, भन्नाट वेग आहे. म्हणजे असं वाटतं की या खेळपट्टीवरती गोलंदाजांचा आज दिवसभर वर्चस्व राहणार आहे, त्यात काही शंका नाही आहे. नवीन खेळपट्टी आहे आणि फास्ट विकेट आहे, कारण आपण पहिल्या डावामध्ये सुद्धा पाहिलं असेल गोलंदाज आपण जर पाहिलं तर सुरुवातीला जयेशने तब्बल एकाच ओव्हरमध्ये सलगचे 4 निर्धाव चेंडू हाताळले होते आणि तिथूनच मात्र हा संघ कुठेतरी बाकफुटवरती आला. परंतु त्या धावाचा सुद्धा संरक्षण इथं होऊ शकतोय आणि तोचपर्यंत मणीच्या वतीने पाहायला मिळतोय. पहा, जणू का पहिल्या चेंडूचा आपण रिप्ले पाहतोय काय, परंतु तसं नाही. सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू मनीष बजागाच्या वतीने आपण पाहिला, कारण या मैदानावरती सुद्धा मात्र अनेक असे आपण लो स्कोरिंग सामने पाहिलेले आहेत की त्या धावांचं सुद्धा मात्र संरक्षण झालेलं आहे. कारण 360 डिग्री मैदान नाही आहे. पाहिलं तर एस्टाच्या पाठीमागे कुठलीही सीमारेषा नाही. तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा असेल तर समोरच्या दिशेने फटके खेळायचे आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्ही फलंदाजावरती दडपण टाकू शकता आणि तो सध्या सुरुवात करतोय पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाज मनीष. फुलटॉस आहे, अगदी इनफिल्डच्या डोक्यावर एक्स्ट्रा कव्हरला बीट केला आणि चेंडू मात्र निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
जबरदस्त मात्र अडगणी क्लासिकल फटका अगदी फुलटास चेंडू होता आणि त्याच्यावरती विनोद पाटील अगदी बरसला. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. खूप मोठे गॅप असतात पॉवर प्ले मध्ये आणि तोच गॅप तिथे मात्र शोधला. ओहो कट करण्याचा प्रयत्न एश पाला मिळाली आणि चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये निघून गेला एका धावेसाठी. एवन जोडी अर्थात गणेश पाटील शैलेशजी जाधव आणि जय भोलेनाथ आमनेवाडा संघाच्या वतीनं हा 3 दिवसांचा हा क्रिकेटचा महासोला इथे मात्र आपण अनुभवतोय. सरपंच उपसरपंच चषक 2024 विद्यमान सरपंच सन्मान्य विश्वालजी केणी आणि विद्यमान उपसरपंच सौ प्रियंका महेंद्र पाटील. हो जबरदस्त लेंथ आणि लाईन खूप छान तिथे मात्र मेंटेन केली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अखेर एक सफलता गोलंदाज मणेशने मात्र प्राप्त केल्याने फक्त आपल्या स्पेलमध्ये धावा खर्च केल्या 7. 23 धावांचा पाठलाग करत असताना येणारे अजूनही 18 चेंडूचा खेळणं बाकी आहे आणि अजूनही विजयाचा विचार आपण केला तर 16 धाब्यांची गरज. 18 चेंडू आणि 16 धाब्यांची आवश्यकता. पहिला सामना पाहतो या स्पर्धेतील आपण उद्घाटनीय सामना आणि पहिलाच सामना लो स्कोरिंग होता असताना 3 षटकांसाठी तुमच्याकडे 15 मिनिटं असतील. लक्ष असू द्या जर तुम्ही त्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट केली नाही तर मात्र तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र एक फिल्डर अतिरिक्त मात्र निगीज ठेवावा लागेल. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये जितेंद्र पानसरे आहेत, कल्याणला बिलॉंग करतायत आणि त्यांच्या सोबतीला पाहू शकाल मनोज पाटील आहेत, सांगे गावाला मात्र ते बिलॉंग करतायत. एका षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. 7 धावा फलकावरती येणारे 18 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि फक्त 16 धावांची आवश्यकता आहे. प्रशांतने सुरुवात चांगली केली होती परंतु त्याला कुठल्याही फलंदाजाने योग्य ती साथ दिली नव्हती. परंतु अजूनही मात्र खेळ अजूनही मात्र भरपूर बाकी आहे. तुम्ही इथून सुद्धा मात्र पलटवार करू शकता आणि त्याच्या अनुषंगाने दुसऱ्या ओव्हरसाठी आता मात्र गोलंदाज ऋतिकचा वापर केला जातोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख निर्माण केली पाहिलं असेल. पण बॅटिंग करत असताना सुद्धा मात्र त्याला सलामीला पाहिलं होतं परंतु योग्य ते मात्र तो छाप सोडू शकला नाही. परंतु गोलंदाजीमध्ये त्याची धार पाहायला मिळेल का. समोर आहे विनोद पाटील. आतापर्यंत विनोदनं एक चौकार प्राप्त केला, 5 धावसंख्येवरती खेळतोय. त्याच्यानंतर दीपेशने एक चेंडू फेस केला. जितेश आहे त्याने मात्र अजूनही खाता उघडता आला नाही. चांगली सुरुवात ज्याप्रमाणे एखादा गोलंदाज डॉट चेंडूने किंवा विकेटचा सुरुवात करतो त्यावेळी मात्र त्याचा कॉन्फिडन्स जो आहे तो मात्र नक्कीच द्विगुणित होत असतो आणि त्याच अनुषंगाने मात्र या ओव्हरला सुरुवात चांगल्या प्रमाणे केलेली आहे. अशाच प्रकारचा तुम्हाला चमत्कार करावा लागेल. वारंवार डॉट चेंडू हाताळावे लागतील, तुम्हाला विकेट्स प्राप्त करावे लागतील. ओहो स्लोअर 1 अगोदर फटक्या पाहिला तर विनोद पाटील पीक केला आणि चेंडू थोडासा उशिराने आला. तर तुमच्याकडे नक्कीच अशा प्रकारची गुणवत्ता आहे, तुमच्याकडे नक्कीच ॲबिलिटी आहे, तुमच्याकडे व्हेरिएशन आहेत तर तुम्ही कुठल्याही फलंदाजाला मग तो किती स्टार असू द्या त्याला तुम्ही शांत ठेवू शकता आणि ते कार्य सध्या ऋतिकच्या वतीने आपण पाहतोय. सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू त्याने हाताळला. ओ हा चेंडू रडार मध्ये होता और पिच चेंडू स्लॉट मध्ये होता आणि पाठवलाय प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. धावफलकावरती 14 धावा, अजून विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. 9 धावांची गरज आहे. ओव्हर पिच चेंडू थोडासा हेलिकॉप्टरचा अंदाज पाहायला आपल्याला परंतु लॉंग ऑन वरती
प्रशांतची नक्कीच मोठा जबडा होता, परंतु त्याच्यामध्ये चेंडू मात्र त्याला व्यवस्थित कलेक्शन करता आला नाहीये. आणि त्यानंतर पहा विनाशकाली प्रीतबुद्धी झेल ड्रॉप केला, त्याच्यानंतर ओव्हर थ्रोच्या रूपानं धाबा सुद्धा तिथे मात्र नक्कीच बहाल गेल्या. एकूण 2 धाबा इथे मात्र नक्कीच जोडल्या जातील. तुम्ही आज जर झेल पकडला असता तर मात्र तुमच्याकडे अजूनही मात्र संधी येऊ शकली असती, परंतु नक्कीच ते प्रशांत आपण जर पाहिलं तर मनाने मात्र कुठेतरी हरलेला आहे. त्याच अनुषंगाने मात्र जास्त त्याने मात्र इम्प्रेस केला नाही. अगदी सहसोपा झेल होता. नक्कीच आपण जर त्या झेलचा उल्लेख केला तर शोले पिक्चरमध्ये ठाकूरनं सुद्धा तो झेल पकडला असता. एवढा इझिली झेल होता. म्हणजे म्हणावं लागेल की गुलाबजाम खाण्याची वेळ आली आणि तो गुलाबजाम चमच्यातून खाली पडला. अनेक उदाहरणं आहेत, परंतु जाऊया आता मात्र आपण मॅचकडे. फलकावरती धाबा पाहायला गेल्या 16 आणि विजयासाठी आता मात्र फक्त 7 धाब्यांची गरज. कोण कोणावर करेल मात या मॅचमध्ये सध्या मात्र दबदबा आहे तो म्हणजे एनके स्पोर्ट खांडवा संघाचा जोरदार अपील लीग बिफोरच्या रूपाने मात्र अपील तिथे मात्र पाहायला मिळाली, परंतु चेंडूने बॅटमध्ये संपर्क झाला होता असं इथे मात्र पंचाचं म्हणणं. आणि दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र संपूर्ण लेग बायचा इशारा आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात एकूण 1 गडी बाद 17. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 7 आणि या ओव्हरमध्ये ऋतिकनं तब्बल धावा खर्च केल्या 10. 9 धावा बॅटच्या स्वरूपात आल्या तर 1 धाव ही लेग बायच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाली. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 6 धाब्यांची गरज आणि त्या 7 धावा वाचवण्यासाठी नवीन गोलंदाज मनीष बजागे आलाय. या सत्रामध्ये जयमल्हार किरवली संघ नक्कीच कुठेतरी पिछाडीवर आहे. नक्कीच तुम्हाला मात्र चांगलं कार्य करावं लागतील. ओहो जबरदस्त फटका, अगदी क्रॉस बॅरेट फटका. चेंडू डीप की स्क्वेअर कडे कुठं फिल्डर नाही आणि चेंडू निघून जाईल. 4 धाबांसाठी चौकार. स्वागत केले चौकारानं आणि एकदा मात्र पूर्णपणे विजयाकडे वाटचाल करत असताना एनके स्पोर्ट खांडवा संघ फक्त 2 पावलं दूर विजयापासून, कारण धावा पाहतोय आपण 21. लक्ष आहे 23 धावांचं आणि विनिंग शॉट आय थिंक असेल का, उंची जास्त मिळाली. झेल खाली क्षेत्रक्षक पोचतोय आणि मात्र झेल कनेक्शन जबरदस्त पाहायला आपल्याला. दुसरा धक्का लागतो या ठिकाणी एनके स्पोर्ट खांडवा संघाला. या सत्रामध्ये आपण एनके स्पोर्ट खांडवा संघाचा विचार जर केला तर प्रत्येक स्पर्धेमध्ये हा संघ चांगली कामगिरी करतोय, परंतु कुठेतरी या शेवटच्या मोमेंटला मात्र या संघाच्या वतीने चुका होत आहेत. परंतु इथे मात्र फटका पहा पुन्हा एकदा हवेत केला. मनीष चेंडूचा पाठलाग करतोय, पण तो पहा दोन्ही क्षेत्ररक्षकाने मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणजे असंच म्हणावं लागेल, दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ झालं आणि हा चौकार आल्यानंतर हा सामना जिंकलाय एनके स्पोर्ट खांडवा संघाने. सो अभिनंदन सुजित पाटील, अभिनंदन एनके स्पोर्ट खांडवा आणि हार्ड लक जय मल्हार किरवली. तर आपण या सामन्यातील देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. लो स्कोरिंग सामना आहे, त्याचमुळे आपण नक्कीच या ठिकाणी गोलंदाजाचा विचार इथे करणार आहोत. नक्कीच आपण जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये ज्यानं गोलंदाजानं एकाच षटकाचा स्पेल हाताळला, 5 धावा खर्च केले आणि या गडी बाद केले होते 2. आणि नक्कीच मित्र म्हणेन की या संघासाठी या गावासाठी उगवता तारा नक्कीच म्हणून त्याला संबोधला जातो. येणाऱ्या भविष्यामध्ये जो जबरदस्त कार्य करू शकतोय आणि त्या खेळाडूचं नाव आहे अंश. इज द मॅन ऑफ द मॅच. सर्वच गोलंदाजानं चांगली कामगिरी केली, परंतु